हरिओम. आज शुक्रवार 9 ऑगस्ट 2024, श्रावण शुद्ध पंचमी, नागपंचमी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला प्रवचनातून सांगणार आहेत की ज्याला समाधान तो भाग्यवान. ऐकूया. ज्याचं हवेपण जास्त असतं तो गरीब जाणारा, आणि ज्याचं हवेपण कमी असतं तो श्रीमंत. परमार्थी म्हणजे भिकारी असं ज्याला वाटतं त्याला श्रीमंतीची खरी कल्पनाच नाही. ज्याला नेहमी समाधान वाटतं तोच खरा श्रीमंत. आमचा आधार पैशाचा आहे, तो आज आहे आणि उद्या नाही. पायात जिथं डळमळी तिथे इमारत कुठे पक्की होईल. श्रीमान याचा अर्थ भगवंताशिवाय श्री असणारा असा होऊ नये, याची श्रीमंताने काळजी घ्यावी. खरं म्हणजे समाधान हाच खरा पैसा, हीच खरी श्रीमंती, हेच खरं भाग्य आणि हेच खरं ऐश्वर्य. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान. समाधान हे आपलं आपल्याला घ्यायचं असतं, दुसरा कोणी ते आपल्याला देऊ शकत नाही. खरोखर समाधानासारखं औषधच नाही. ते मिळत नाही म्हणून तर इतर औषधं घ्यावी लागतात. काळजी नाहीशी झाली की अखंड समाधान, शांती आणि आनंद मिळतो. पैलवानासारखा दिसणारा एक गृहस्थ होता. त्याला विचारलं तर तो म्हणाला, अहो मला मधुमेह झालाय, मी आतून पोखरला गेलोय. त्यापेक्षा तुम्ही बरे. खरोखर त्याचप्रमाणे पैशापासून प्राप्त होणाऱ्या ऐश्वर्याची अवस्था आहे. फक्त भगवंताच्या निष्ठेमध्ये समाधान आहे, ते राजवाड्यामध्ये नाहीच नाही, पण ते झोपडीमध्येही नसेल. असमाधान हा रोग सर्वांनाच असल्यामुळे रोगांच्या यादीतून त्याचं नावच निघून गेलं आहे. सध्या जगात पुष्कळ सुधारणा झालेल्या आहेत, पण त्याने माणसाला समाधान मिळालेलं नाही. जीवन सुखी न होता मनाला जिच्यामुळे हुरूर लागते ती सुधारणा कसली. व्यक्ती काय किंवा समाज काय, यांची सुधारणा घडवून आणायला चित्त स्थिर झालं पाहिजे. चित्ताची ही स्थिरता धर्माशिवाय येणं शक्य नाही. हल्लीचं तत्वज्ञान नुसतं अभ्यासी आहे, अनुभवाचं नाही, आणि म्हणून त्याने खरं समाधान लाभणार नाही. खरोखर प्रत्येक जीवाला भगवंताची तळमळ लागली पाहिजे. भगवंताशिवाय जो राहतो त्याला सुख दुःख येतं, आणि सुख म्हणजे तरी काय, दुःखाची कमतरता ते सुख. राजापासून रंकापर्यंत प्रत्येकाला काहीतरी मिळावंसं वाटतं, म्हणजे प्रत्येकाला काहीतरी कमी आहे की नाही. पण कुणी असा विचार करत नाही की जे आज कमी आहे ते पूर्वी आपल्याजवळ असताना तरी आपण सुखी होतो का. याचं उत्तर नाही. असंच मिळतं. ताजी जिलबी कल्पनेने खाण्यापेक्षा शिळ्या जिलबीचा तुकडा प्रत्यक्ष खाण्यामध्ये जास्त समाधान आहे. बुद्धीचा आनंद हा उपाधीचा आणि कल्पनेचा आनंद आहे. भगवंताचा आनंद हा उपाधिरहित आहे, आणि हा आनंद मिळवायला भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामात राहणं हा एकच उपाय. नामस्मरणाच्या योगाने आनंदाचा आणि समाधानाचा लाभ सहजी होतो, यात शंकाच नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.